भारताचा अजिंक्य किल्ला अखेर कोसळला। तब्बल 15 वर्षांनंतर आपल्या घरच्या मैदानावर टीम इंडियाला आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागलाय। प्रेक्षकांच्या अपेक्षा, खेळाडूंचा संघर्ष आणि मैदानावरील त्या रोमांचक क्षणांनी भरलेल्या या सामन्यानं भारतीय क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला गेला। या सामन्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर आपण प्रकाश तर टाकणारच आहोत, त्यासोबतच या अनपेक्षित पराभवामागची कारणं नेमकी काय होती आणि आता आगामी सामन्यांसाठी टीम इंडिया काही बदल करणार का? ते बदल काय असतील? न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वच्या आजच्या या विशेष भागात आपण या संपूर्ण गोष्टींचा आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी विश्वजित आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट। दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी रविवारी भारताचा 30 धावांनी पराभव केला। या विजयासह दक्षिण आफ्रिका संघानं 15 वर्षांनंतर भारतात पहिल्या विजयाची नोंद केली। आव्हानात्मक घरच्या परिस्थितीत उच्च दर्जाच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा शरणागती पत्करली। या विजयामुळे 2 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली। पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर काहींनी कोलकात्याच्या कठीण खेळपट्टीला दोष दिला, तर काहींनी भारताच्या खराब फलंदाजीला दोष दिला। पण मोठा प्रश्न असा आहे की भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्यांचं कौशल्य गमावत आहेत का, किंवा फिरकी गोलंदाज खेळू न शकल्यानं हा पराभव झाला का? तर हो, गेल्या वर्षीच्या आकडेवारून हेच दिसून येत आहे। गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या 6 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघानं 87 विकेट्स गमावल्यात आणि त्यापैकी 60 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्यात, तर 27 वेगवान गोलंदाजांनी घेतल्यात। मात्र या सामन्यात विजयासाठी 124 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज प्रतिस्पर्धी कर्णधार टेम्बा बावुमानं दाखवलेला संयम आणि दृढनिश्चय दाखवू शकले नाहीत। त्यामुळे भारताचा डाव 35 षटकांत 93 धावांतच आटोपला। तर दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज सायमन हार्मर यानं 21 धावात 4 गडी बाद केले। मानेच्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे कर्णधार शुभमन गिल या डावातही फलंदाजीसाठी उपलब्ध नव्हता। मात्र रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यासह वॉशिंग्टन सुंदर हा चौथा फिरकी गोलंदाज खेळवण्याचं धाडस भारतीय संघाच्या अंगाशी आलं। दक्षिण आफ्रिकेचा ऑफ स्पिनर सायमन हार्मरनं सामन्यात 8 गडी बाद करत दोन्ही संघातील फिरकी गोलंदाजांमधील फरक दाखवून दिला। फिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टी बनवून त्याप्रमाणे खेळण्याची क्षमता दाखवण्यात भारतीय पुन्हा एकदा कमी पडले। तर मायदेशात झालेल्या गेल्या 6 सामन्यात भारताच्या अशा खेळपट्ट्यांवर चौथा पराभव ठरला। यापूर्वी गेल्या वर्षी न्यूझीलंडनं भारताला 0-3 असं नमवलं होतं। तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी बढती मिळालेला वॉशिंग्टन सुंदर 42 चेंडूत 31 धावा करत, तर रवींद्र जडेजानं 26 चेंडूत 18 धावा करत एक वेळ भारताला आशा दाखवली होती। तर अक्षर पटेलनेही 17 चेंडूत 26 धावा केल्या होत्या, पण सतत उंचावून फटका मारण्याचा मोह त्याला भागात पडला आणि यामध्ये प्रथम हार्मरनं जडेजाला बाद केलं। त्यानंतर गोलंदाजीची संधी मिळालेल्या एडिन मार्क्रमनं वॉशिंग्टनचा अडसर दूर केला। डावाची सुरुवात करताना यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांना पुन्हा एकदा मार्को यान्सननं भंडावून सोडलं आणि त्यांना बाद केलं। तर जयस्वाल खातेही उघडू शकला नाही आणि राहुलला एकच धाव करता आली। तसेच ध्रुव जुरेलनंही परिपक्व सुरुवात केली। त्यानं DRSचा वापर करताना एकदा जीवदानही मिळवलं, मात्र एका हातानं पुलचा फटका खेळण्याचा आदताईपणा त्याला महागात पडला। ऋषभ पंत सुद्धा सुरुवातीपासून अडखळतच होता। पंतला 2 धावांसाठी 13 चेंडू खेळावे लागले आणि दडपणाखाली त्यानं हार्मरच्या गोलंदाजीवर त्याच्याकडेच एक सोपा झेल दिला। अशा परिस्थितीत अक्षरनं विजयाची आशा जिवंत ठेवत केशव महाराजला लागोपाठ 2 षटकार ठोकले, पण केशवला पुन्हा तसाच फटका मारण्याची चूक त्यानं केली आणि पुढच्याच चेंडूवर महाराजनं मोहम्मद सिराजला बाद करून दक्षिण आफ्रिकेचा सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केला। त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या दिवसाखेरच्या 7 बाद 93 अशा अवस्थेमुळे भारताला विजयाची चाहूल लागली होती। मात्र तिसऱ्या दिवशी कर्णधार बावुमा यानं दाखवलेला संयम आणि कॉर्बिन बॉशनं 37 चेंडूत 25 धावांची गेलेली आक्रमक खेळी यामुळे भारतीय गोलंदाज निराश झाले। या दोघांनी 44 धावांची भागीदारी केली। पहिल्या डावात क्लब हाऊसकडून 5 गडी बाद करण्याची कामगिरी करणाऱ्या बुमराचा त्या बाजूने उपयोग न करण्याचा पंतचा निर्णय भुवया उंचवणाराच ठरला आणि यामुळेच दक्षिण आफ्रिकेला आपली आघाडी शतकापार नेणं शक्य झालं। गेल्या वर्षी जागतिक कसोटी मालिकेच्या अंतिम सामन्यातील विजयानंतर प्रथमच कसोटी खेळणाऱ्या बावुमाच्या संयमी 55 धावांच्या खेळीचा यात महत्त्वाचा वाटा होता। शेवटी अखेरचे 3 गडी बाद करण्यासाठी बुमरा आणि सिराज हे वेगवान गोलंदाजच मदतीला धावून आले, पण तोवर
आव्हानात्मक असणारा 125च्या आघाडीचा टप्पा त्यांनी गाठला होता आणि पुढे जाऊन तोच निर्णायक ठरला। तर मंडळी, अशा प्रकारे 15 दीर्घ वर्षानंतर भारताला घरच्या मैदानावर आफ्रिका संघाकडून पराभव स्वीकारावा लागला। खेळात विजय पराजय हे असतातच, पण या सामन्यातून संघानं शिकण्यासारखं खूप काही। पुढील सामन्यात अधिक दमदार पुनरागमन करण्याची संधी अजूनही आपल्या खेळाडूंना आहे। चला तर मग आजच्या या भागात इथेच थांबूयात। पुढील सामन्याच्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज अनकट एक्सप्लेन।